महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. ब्रेकिंग न्यूज. नागपूर हादरले. SBL एक्सप्लोजिव्हमध्ये भीषण स्फोट, 15 कामगारांचा मृत्यू. पहाटेचा प्रचंड स्फोट, अनेक गंभीर जखमी, काही जण मलब्याखाली अडकल्याची भीती. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज पहाटा भीषण स्फोटाची घटना घडून संपूर्ण परिसर हादरला. SBL एनर्जी लिमिटेड म्हणजेच SBL एनर्जी लिमिटेड या एक्सप्लोजिव्ह कंपनीच्या राऊळगाव जवळील येनवरा युनिटमध्ये झालेल्या प्रचंड स्फोटात किमान 15 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून काही जण मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काटोल तालुक्यातील राऊळगाव परिसरातील या कंपनीत डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह्स, कास्ट बूस्टर्स आणि सिस्मिक एक्सप्लोजिव्ह्सचे उत्पादन केले जाते. त्यातीलच एका युनिटमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक स्फोट झाला. त्यावेळी सुमारे 30हून अधिक कर्मचारी विविध विभागांत काम करत होते. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या गावांमध्येही तो स्पष्ट ऐकू आला. घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आणि तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी नागपूरकडे हलविण्यात आले आहे. प्रशासनाने अद्याप अधिकृत मृतांचा आकडा जाहीर केलेला नसला तरी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून स्फोटामागील कारणांचा तपास सुरू आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला असून औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नागपूर.